भारत हा जगाचा भाग आहे आणि त्यामुळे भारतापुढचे आणि जगापुढचे प्रश्न काही वेगवेगळे नाहीत. आज पर्यावरणाचा प्रश्न हा जगामध्ये अत्यंत भयानक पद्धतीने समोर येतोय. वाढतं तापमान, कमी होणारं पाणी आणि लहरी वातावरण यांचा सामना जगामधले प्रत्येक देश करतायत. आपणही करतो आहोत. मराठवाड्याचं उदाहरण घ्यायचं तर औरंगाबादला 6 दिवसातून एकदा पाणी येत आहे, जालन्याला 8 दिवसातून एकदा येत आहे. असे अनेक शहरं औरंगाबाद मराठवाड्यात आहेत की जिथे 10-10, 15, 12-12 दिवसांनी पाणी येत आहे. म्हणजे पाण्याचं दुर्भिक्ष हा एक फार मोठी समस्या झालेली आहे. कालच मी नाना पाटेकर यांचं वाचत होतो की महाराष्ट्र सोडून जाऊ का असं त्यांचं म्हणणं होतं. कारण त्यांना त्यांची अपेक्षा अशी होती, वातावरण वाचवण्यासाठी समाज काही करत नाही असं त्यांचं म्हणणं होतं आणि म्हणून महाराष्ट्रामधल्या जनतेपासून ते नाराज झाले होते आणि म्हणून त्यांनी काल असं विधान केलं की मी महाराष्ट्र सोडून जाऊ का, आणि जाऊ नये असं वाटत असेल तर लोकांनी हवामानाच्या संदर्भामध्ये, पाण्याच्या संदर्भामध्ये काहीतरी केलं पाहिजे असं कळकळीचं आव्हान त्यांनी केलेलं आहे. म्हणजे जगामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आज पर्यावरणाचा प्रश्न हा अत्यंत कठीण झालेला आहे. झाडांच्या संदर्भामध्ये आपण बघतो की सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट याच्यामध्ये अनेक केसेस येत आहेत. परवा नाशिकमध्ये सिंहस्थासाठी 1700 झाडं कापण्याचं कॉर्पोरेशननी ठरवलं. याच्या विरुद्ध नाशिकमधली जनता चवताळून उठली आहे. कारण ही झाडं, मोठी मोठी झाडं वाढवायला जवळजवळ 20-20, 25 वर्ष, 50 वर्ष लागलेली आहेत, पण ती कापायला 2 मिनिटं पण लागत नाहीत. आणि नवीन झाडं सरकार जरी निर्माण करतो म्हणाले तरी सरकार करू शकत नाही, कारण सरकारकडे जमीन नाही, इच्छा नाही आणि 70-70, 20-20 वर्ष थांबायला तयार नाही. मध्यंतरी मला आठवतं गोपू देशपांडे नावाचे एक JNU मधले प्राध्यापक चायनीज भाषा शिकवणारे आपल्या बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात आले होते आणि त्यांनी सांगितलं की जग कसं बदलतं याचं उदाहरण देताना ते असं म्हणाले की अशोकाच्या काळामध्ये वड लावायचे, पिंपळ लावायचे की जे वाढायला 20-20 वर्ष लागतात. म्हणजे राजा जगणार की नाही याची खात्री नसायची, पण राजा ती झाडं लावायचा. आता मात्र जे पुढारी आलेले आहेत त्यांना लोकांना काम दाखवण्याची आवश्यकता वाटल्यामुळे ते 2-3 वर्षात येतील अशी गुलमोहरासारखीच झाडं लावतात आणि त्याच्यामुळे एका प्रकारचीच वनस्पती निर्माण होणं आणि ती लवकरात लवकर वाढणारी वनस्पती दाखवणं हे आता स्वाभाविक झालेलं आहे. आणि त्यामुळे त्यांचं म्हणणं होतं की हे लोकशाहीची मतांसाठी चाललेली लांगुल चालन आहे असं त्यांचं म्हणणं होतं. तेव्हा हे वातावरण बदलणं हा एक मोठा प्रश्न आहे आणि तो जागतिक पातळीवरती सगळ्या लोकांनी एकत्र काम केल्याशिवाय तो सुटू शकत नाही. आणि ह्याची जाणीव झाल्यामुळेच पॅरिस सारखे करार, कोटो सारखे करार, जपानमधला कोटो सारखे करार किंवा फ्रान्समधल्या पॅरिस सारखे करार जगामधले सगळे देश येऊन करतायत. आणि प्रत्येक देश हा पर्यावरणासाठी, रक्षणासाठी आपण काय करायचं ह्याचं कमिटमेंट देण्याचा प्रयत्न करतोय. अर्थात अमेरिकेसारखे ट्रम्पच्या नेतृत्वाखाली त्याच्यामधनं बाहेर पळ काढण्याचे पण प्रकार आपण त्याच्यामध्ये बघतो. पण तरीही मला असं वाटतं की जागतिक दडपणाखाली सगळ्या देशांना हे कबूल करावं लागतं की पर्यावरण रक्षणासाठी आम्ही काहीतरी काम करू आणि ते दाखवावं लागतंय. तेव्हा पहिला प्रश्न असा आहे की पर्यावरण हा जागतिक प्रश्न आहे आणि जागतिक पातळीवरती कृती केल्याशिवाय तो सुटू शकत नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे एका देशाचा तो प्रश्न नाही. तसा दुसरा प्रश्न AIचा आहे. AI आणि रोबोटिक्स वापरल्यामुळे आज बेकारी वाढतीये. किती टक्के नोकऱ्या जाणार याच्याबद्दल वाद होत आहेत. कोणी म्हणतं 58% जाणार, कोणी म्हणतं 65% जाणार, कोणी म्हणतं 70% जाणार. पण नोकऱ्या जाणार आहेत आणि नवीन नोकऱ्या निर्माण होणार नाहीत किंवा ज्या निर्माण होणार आहेत त्याची क्षमता, तशा प्रकारच्या कामं करण्याची क्षमता कमी लोकांकडे आहे. त्यामुळे कमी लोकांना नोकऱ्या मिळणार आणि जास्तीत जास्त लोक बेरोजगार राहणार किंवा त्यांना ज्याच्यामध्ये पगार वाढ नाही, ज्याच्यामध्ये परमनन्सी नाही अशीच कामं करावी लागणार. अशा प्रकारची एक नवीन रचना निर्माण होतीये आणि हे जगासमोर आव्हान आहे. ह्या आव्हानाला सामोरी जाण्यासाठी जे नफेखोर आहेत त्यांनी फुकट पैसे वाटण्याचं तंत्रज्ञान आणलेलं आहे. या निमित्ताने मला एवढंच सांगावं असं वाटतं की स्वित्झर्लंडमध्ये लोकांना 60 वर्षापेक्षा जास्त लोकांना पेन्शन फुकट द्यावं, त्यांना प्रत्येकी $500, 500 पाउंड्स द्यावेत, अशा प्रकारची एक रचना आणण्याचा प्रयत्न झाला. पण स्वित्झर्लंडमधल्या लोकांनी तो निवडणुकीच्या द्वारे फेटाळून लावला. कारण त्यांचं म्हणणं असं होतं की काम केल्यानंतर पैसा द्या आणि लोकांकडनं काम घ्या आणि पैसा द्या. त्यामुळे आजची जी व्यवस्था आहे त्याच्यामध्ये काम देणं आणि कामाचा मोबदला देणं ही व्यवस्था आहे, परंतु कामच नाही अशी एक नवीन व्यवस्था निर्माण होण्याची शक्यता दिसती आहे किंवा कामं यंत्राने केली जातील आणि त्यामुळे माणसाला काम नाही अशी परिस्थिती निर्माण होईल. लोकसंख्या जरी कमी होत असली तरी ती झपाट्याने कमी होणार नाही आणि त्यामुळे जगाला
आजच्या जगाला लोकांना काय काम द्यावं हा एक नवीन प्रश्न निर्माण होणार आहे. आणि शिक्षण देताना शिक्षण आणि आरोग्यासारखी व्यवस्था ही खाजगी करून त्याच्यामधनं नफा कमवण्याची जी योजना होती ती आता अडचणीत येणार आहे. कारण का कर्ज काढून शिक्षण देणं मुलांना ही कॉमन प्रथा झालेली आहे. परंतु कर्ज घेतल्यानंतर ते परत फेडावं लागतं. आज अमेरिकेसारख्या देशात देखील हे कर्ज फेडता येत नाही, कारण का मुलांना मिळणारा पगार इतका कमी असतो की त्याच्यामधनं ते कर्जाचे हप्तेच फेडू शकत नाही. त्यामुळे कर्ज न फेडणं हा एक नवीन प्रश्न निर्माण झालेला आहे. कर्जमाफी करण्याचे आंदोलनं त्यामुळे वाढत आहेत. मग ती कर्जमाफी विजेच्या निमित्ताने असो, शेतीच्या निमित्ताने असो, शिक्षणाच्या निमित्ताने असो, आरोग्याच्या निमित्ताने असो, कर्जमाफी हा एक जगापुढचा सर्वात मोठा प्रश्न आहे. कर्ज काढून जगणं हा एक आता व्यवहार झालेला आहे आणि लोकांना त्याची तमा नाहीये. या नवीन आर्थिक धोरणामध्ये खरं म्हणजे लोककल्याणकारी राजवट आली 1930 साली जे संकट आलं होतं आर्थिक मंदीचं, त्याच्यामधनं बाहेर पडण्यासाठी लोकांना पगार वाढ म्हणजे ट्रेड युनियनच्या मागण्या मान्य करा, लोकांना प्रॉव्हिडंट फंड द्या, लोकांना पगार द्या, लोकांच्या हातात पैसा द्या, अशा प्रकारची एक रचना आली होती. परंतु लोकांना पैसा दिल्याने पगार वाढतो आणि मालकांचे नफे कमी होतात. म्हणून मालकांनी नफे टिकवण्यासाठी वित्तीय भांडवलाचा आधार घेऊन लोकांना कर्ज देण्याचं ठरवलेलं आहे. पण कर्ज फेडावं लागतं आणि कर्ज फेडण्यासाठी लोकांची क्षमता असावी लागते आणि ती क्षमता येण्यासाठी लोकांना पगारवाढ द्यावी लागते. त्यामुळे भांडवलशाही पुढे फार मोठी अडचण आहे की व्यवस्थेपुढेच अडचण आहे की एकीकडे लोकांचा पगार कमी केल्याशिवाय नवीन आर्थिक रचना निर्माण होत नाही आणि पगार वाढल्याशिवाय लोकांना कर्ज फेडता येत नाही. अशा एका अडचणीत आपण जग सापडलेलं आहे. आणि म्हणून कर्जमाफी हा एक जगामध्ये आज सर्वात मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. चौथा जो प्रश्न आहे तो पर्यावरणाशी पण निगडीत आहे, परंतु लोकांच्या जीवनाशी निगडीत आहे. तो म्हणजे इंधन आणि वीज याची निर्मितीचा प्रश्न आहे. आज इंधन वापरणं हे जगामध्ये फार आवश्यक झालेलं आहे. डिझेल, गॅस ह्याच्याशिवाय जग आज आपण नवनवीन आर्थिक जीवन विचार करू शकत नाही आणि ह्याची किंमत मात्र चुकवावी लागते. आणि ही किंमत चुकवण्यासाठी कर्ज काढावं लागतं किंवा महागाई वाढते, अशा प्रकारचं एक चित्र समोर आलेलं आहे. आणि त्यामुळे इंधन वाढ आणि इंधन बचाव ह्या दोन्ही गोष्टीचा एकाच वेळेस सामना करणं हे अशक्य होत चाललेलं आहे. आणि म्हणून इंधनाची समस्या आणि पर्यावरणाचं रक्षण ही एक नवीन समस्या आपल्यापुढे उभी राहिलेली आहे. ह्याच्यामधनं कसा मार्ग काढायचा हा देखील आज मला असं वाटतं आधुनिक जगापुढची एक मोठी समस्या आहे. तेव्हा असे अनेक प्रश्न आलेले आहेत आणि ह्या सगळ्या प्रश्नांवर मात करण्यासाठी नफेखोरांनी मात्र एक नवीन रचना आणलेली आहे आणि ती रचना हे जगापुढे आव्हान झालेलं आहे. ती रचना काय आहे की राज्य सरकार ताब्यात घेऊन राज्य सरकारची दमनकारी शक्ती वाढवायची, म्हणजे कायदा वाकवायचा, पोलीस वापरायचे, यंत्रणा वापरायची आणि खरे प्रश्न मांडणाऱ्या लोकांना त्रास द्यायचा. लोकांचे प्रश्न मांडणाऱ्या लोकांना महागाई वाढली, बेकारी वाढली असं म्हणणाऱ्या लोकांना जेलमध्ये टाकायचं, त्यांना नक्षलवादी म्हणायचं आणि त्यांना बंडखोर म्हणायचं, त्यांना देशद्रोही म्हणायचं. अशा प्रकारची एक नवीन रचना आणण्याचा प्रयत्न चालू आहे, तो जगभर चालू आहे. आणि ही देखील जगामध्ये एक फार मोठी समस्या आहे. उजव्या शक्ती या अशा प्रकारच्या प्रवृत्तींना खतपाणी घालतात आणि म्हणून उजवे विरुद्ध डावे असा संघर्ष नसून हा खरा संघर्ष हा जगामधल्या लोकांमध्ये लोकांचं राज्य, लोकशाही, लोकांसाठी लोकशाही आणायची का लोकांवरती दादागिरी करायची याच्यामधला संघर्ष आहे. आज जगामधला संघर्ष दोन प्रवृत्तीमधला आहे. एक नफ्यासाठी सगळं काही असं म्हणणारी प्रवृत्ती आणि त्याच्यासाठी राज्य सत्ता वापरणं, राज्य यंत्रणा वापरणं असं कसं चालतं. आणि दुसरीकडे प्रवृत्ती आहे ती म्हणजे ती कमजोर असली तरी लोकांसाठी सगळा व्यवहार झाला पाहिजे, लोकांना अधिकार मिळाला पाहिजे, लोकशक्ती वाढली पाहिजे असं सांगणारी लोकशाही व्यवस्था. या दोघांमधला संघर्ष आहे आणि सुज्ञ जनतेने ठरवायचं आहे की आपण कोणाच्या बाजूचे आहोत.